उन्हानं गरम झालेला आपला फोन अचानक पाण्याच्या फवाऱ्यानं धुवून काढला। तर राम राम मंडळी, मी तुमचा अमोल। तर दररोजच्या प्रमाणे आज पण निघाला होता तुमचा भाऊ कॉलेजला। आपल्या घरातील वयस्कर मंडळी आपल्या सांगत राहता ना की आम्ही लय मोठे पावसाळे पाहिले, पण आम्ही अशी पिढी का पार आम्ही उन्हाळ्यात पावसाळा पाहतोय। त्यानंतर मी महाराज आणि आमचा ग्रुप पोहोचलो होतो आमच्या कॉलेजला, कारण आज आमच्या कॉलेजमध्ये होती आमची फेअरवेल पार्टी। आणि फेअरवेल पार्टी म्हणजे आज आमच्या थर्ड इयरच्या सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज तर्फे दिला जाणार होता निरोप। आमच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व आमच्या प्रिन्सिपल सरांनी आम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। आमचा ग्रुप मस्तपैकी इकडे व्हिडिओ शूट करीत होता, तेवढ्यात आमच्या सरनं आमच्याकडे पाहिलं, मग गेली आमची गंगा पाण्यात। खरं तर आज व्हिडिओ शूट करण्याचं कारण म्हणजे आज आमच्या कॉलेजचा 3 वर्षाचा प्रवास संपणार होता। आमच्या चेहऱ्यावर जरी तुम्हाला आज आनंद दिसत असला ना, तरी पण प्रत्येकाच्या मनामध्ये कुठं ना कुठं तरी दुःख होतच। आयुष्यात पुढे जाणं हा नियतीचा नियमच आहे आणि तो आम्हाला मान्य करावा लागणार। त्यानंतर मी ना आपला महाराज पोहोचलो इकडे कडकत्या उन्हामध्ये या हॉटेलला। आता तुम्हाला तर माहितीये, आपल्याला पाणी दिसलं म्हणणार आमच्या अंगातले किडे काही झालं तरी बाहेर येणारच। काढला मोबाईल मस्तपैकी धुवून कॅडबरी घेऊन आम्ही घरी निघालाच होतो, तेवढ्यात आम्हाला आज डायरेक्ट संतूरची मम्मी नाही तर संतूरचे पप्पा दिसले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी होतं आपल्या गावातलं लग्न तर काही सोडायचा विचार नव्हता, पण आज होतं आपलं प्रॅक्टिकल, त्यामुळे सोडावं लागलं। कॉलेजचं प्रॅक्टिकल निपटून निघालाच होतं घरी, तेवढ्यात आपल्या प्रदीपला फोन लावला। म्हणलं आला नाही तर चालले म्हणलं आपण आपलं घरी। आणि आपण कॉल केला म्हणलं प्रदीप येणार नाही, आज कधी होणारच नाही। आपल्या एका कॉलवर प्रदीप 5 मिनिटात पळत आला ना, आणि तो आला म्हणलं आपण त्याला चहा पाजणार नाही, आज कधी होणारच। बाकी काही म्हणा बरं का तुम्ही, गावाकडच्या पोराचा स्वभाव एकदम भारीच असतो आणि त्याला भेटून भारी वाटलं बरं का।